आपल्याकडे नेक्स्ट परफॉर्मर आपला मनीष काका आहे. तो आपल्या समोर कविता परफॉर्म करणार सादर करणार आहे. हॅलो. सो दरवर्षी माझी कविता आलीच पाहिजे. दरवेळी मी कविता लिहितो, पण यावर्षी माझी कविता नाही, दुसऱ्यांची कविता वाचणार आहे. फक्त एक बन्सीनी जे आता सावरकरांचं इतकं छान रॅप टाईप केलं, खूप छान. आणि मला आमची छोटी मुलं आठवतात, जे नवीन लोकांना माहित नसेल की अक्षरशः एवढे एवढे सगळे होते हे. तेव्हापासून त्यांचे परफॉर्मन्स चालू आहेत. सो दे फील ॲट होम आणि त्यांना आता काही बिंदास करतात ते. व्हेरी गुड बन्सी, छान. सो पहिली कविता आहे, अनॉनिमसच आहे. आणि ही कविता सगळ्या मुलांना थोडंसं इन्स्पायर करण्यासाठी मी सिलेक्ट 2 वाचणार आहे. त्यातली पहिली. आणि कवितेत प्रत्येक कळव्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी एस्पेशली मुलांसाठी इन्स्पायर करणाऱ्या आहेत. पहिलं कडवं आहे, कष्ट किती केले, हिंदीतली कविता आहे, सॉरी. कष्ट केले पाहिजेत आणि जमिनीवर पाय राहिले पाहिजे. मेहनत से उठता हूं, मेहनत से उठता हूं, मेहनत का दर्द जानता हूं. आसमां से ज्यादा जमी की कदर जानता हूं. मेहनत से उठता हूं, मेहनत का दर्द जानता हूं. आसमान से ज्यादा जमीन की कदर करता हूं. लचीला पेड़ था जो झेल गया आंधिया. लवचिक राहिला तरच तुम्ही आंधिया झेलू शकता. यू हॅव टू बी फ्लेक्सिबल. लचीला पेड़ था जो झेल गया आंधिया. मैं मगरूर दरख्तों का हसर जानता हूं. जे मगरूर वृक्ष असतात ते मात्र मोठ्या वादळात टिकू शकत नाही, पडतात. यू हॅव टू बी फ्लेक्सिबल. छोटों से बड़ा बनना आसान नहीं होता. छोटे से बड़ा बनना आसान नहीं होता. जिंदगी में कितना जरूरी है सब्र जानता हूं. तो सब्र, सबुरी, पेशन्स फार महत्वाचा आहे. जिंदगी में कितना जरूरी है सब्र जानता हूं. मेहनत बढ़ी तो किस्मत भी बढ़ चली. कष्ट वाढले तसं तुमची किस्मत पण वर जाणार आहे. मेहनत बढ़ी तो किस्मत भी बढ़ चली. छालों में छिपी लकीरों का असर जानता हूं. सो तुमच्या हातात मागचे कष्ट तिथे तुम्हाला दिसणार नाही, पण तुमचं यशदान दिसेल. पण चढून जाऊ नका. बेवक्त बेवजह बेहिसाब मुस्कुरा देता हूं. बेवक्त बेवजह बेहिसाब मुस्कुरा देता हूं. आधे दुश्मनों को तो यूं ही हरा देता हूं. तो काय हंसते रहा. आधे दुश्मनों को तो यूं ही हरा देता हूं. काफी कुछ पाया पर अपना कुछ नहीं माना. काफी कुछ पाया पर अपना कुछ नहीं माना. क्योंकि एक दिन राख में मिलना है ये जानता हूं. सो कीप युअर फीट ग्राउंडेड. पेशन्स ठेवा, फ्लेक्झिबल राहा आणि तुमचे कष्ट तुम्हाला वर नेणार हे फॉर शुअर. हा कवितेचा अर्थ आहे की झाली पाहिजे. आणि दुसरी कविता स्वरूपकरच्या सगळ्या मित्रांसाठी पाडगावकरांची कविता आहे. आणि दिस इज व्हॉट वी एक्सपिरियन्स एव्हरी डे. आयुष्य, कविता मंगेश पाडगावकर. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तरच छान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तरच छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पाने आपणच भरायची असतात. मधली पाने आपणच भरायची असतात. कारण तेच आपलं कर्म असतं. कारण तेच आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तर फाडून फेकायचं नसतं. चूक झाली तर फाडून फेकायचं नसतं. कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यातच मजा आहे. येताना एकटे आलो असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यातच मजा आहे. सर्वांचे होऊनच जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्यालाच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला येत असतं. आणि शेवटचा कडवा आपल्या सगळ्या मित्रांसाठी. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं.
आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायलाही आवडतं. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायलाही आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणूनच जगायला आवडतं.